Hello my dear students. Now today we have to study linear division method. In the last lecture also we studied two examples which are based on this linear division method. Now in this lecture we have to study the same method but different examples. Okay. Now see here. मागच्या लेक्चर मध्ये आपण जे दोन एक्झाम्पल्स लिनियर डिव्हिजन मेथडने बघितले आता तसेच आपल्याला पुढचे नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने सोडवायचे. ओके. आता बघा इथे आपण सगळ्यात पहिले काय करणार डिव्हिडंड. मग हा डिव्हिडंड इथे घेणार आपण बघा. डिव्हिडंड म्हणजे ज्याला आपण डिव्हाइड करतोय तो डिव्हिडंड काय हा वाला x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x and plus here 5 हे अशा पद्धतीने दिलंय बघा. आता ह्याच्यातला सगळ्यात पहिला जो आहे बघा हा फर्स्ट जो आहे तो आपण इकडे घेणार आहोत बघा. आता हा x raised to किती आहे 4 त्याला इकडे घेऊया आपण ह्याच्यावर वर्क करतोय. आता सुरुवातीला पहिल्या स्टेपला आपण ह्याला घेऊया. x raised to 4 मी इथे घेतला. तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चर मध्ये पण मी समजून सांगितलं. आता परत एकदा मी सांगतोय. फर्स्ट इथून सुरुवात करायची नंतर एक एक घेत चालायचं पुढे. आता x raised to 4 जर आपण इथे घेतला त्याला फक्त लिहिताना कसं लिहायचं x raised to 3 into x म्हणजे त्यातला एक व्हेरिएबल बाजूला काढायचं. जे काय असेल इथे समजा 5x असतं 5 into x तर x ला बाजूला 5 बाजूला असं. x raised to 7 असतं इथे x raised to 7 तिथे x raised to 6 आणि त्यातला एक इकडे असं. ओके. आता हा जो बाजूला घेतलेला हा जो x आहे ना त्याच्या जागेवर आपल्याला हा डिव्हायझर जो आहे तो टाकायचा इथे. म्हणजेच काय बघा x क्यूब इंटू हा x म्हणजेच काय x प्लस 2 इथे टाकायचं ह्याच्या जागेवर रिप्लेस करायचं x प्लस 2. आता बघा बरं का ह्याच्या जागेवर आपण हा टाकला हा डिव्हायझर जो आहे तो इथे टाकला. आता काय होईल x क्यूब इंटू x बघा x क्यूब इंटू x रेस टू 1 म्हणजे x हे 3 आणि हा 1 म्हणजे x रेस टू 4 x रेस टू 4 हे मध्ये प्लस आणि परत 2 इंटू x क्यूब इथे आला 2x क्यूब. ओके. बघा x क्यूब इंटू x रेस टू 4 मध्ये प्लस आणि 2 इंटू x क्यूब 2x क्यूब. ठीक आहे. म्हणजे आता इथे बघा बरं हा x रेस टू 4 आहे फक्त इथे x रेस टू 4 हा एक्स्ट्रा आला म्हणजे त्याला जर आपल्याला परत घालवायचं असेल जितका आलाय तितकाच परत द्यायचं म्हणजे आपलं न्यूट्रल राहील. जितका प्लस तितकाच मायनस करू आपण मायनस 2x क्यूब. म्हणजे बघा हे प्लस मायनस जर कॅन्सल झालं तर तेच उरलं म्हणजे हे दोन्ही इक्वल आले. इथे एक लक्षात बघा हा x रेस टू 4 तसाच आहे पण मग हे तर एक्स्ट्रा आलं होतं म्हणून आपण मायनस वाला पण तितकंच टाकलं. जेवढे प्लस तेवढे मायनस केले हे कॅन्सल म्हणजे एवढं उरलं हे. पण जसं इथे मायनस 2x क्यूब घेतला तसं इथे पण आपल्याला मायनस 2x क्यूब घ्यावा लागेल. ओके. म्हणजे बघा हे x क्यूब इंटू x क्यूब इंटू 2 आणि मायनस 2x क्यूब. ओके. आता बघा मग आता आपल्याला इथे काय करायचंय ह्या x रेस टू 4 च्या जागेवर ह्याच्या बदल्यात आपल्याला ही स्टेप उचलायची इथून कारण त्यामध्ये डिव्हायझर आहे बघा x प्लस 2. ह्या x रेस टू 4 च्या जागेवर बघा x रेस टू 4 म्हणजे हा पण x रेस टू 4 हे सुद्धा x रेस टू 4 आणि हे सुद्धा x रेस टू 4 हे कॅन्सल केलं की तेच मिळतंय. मग आपल्याला ह्या x रेस टू 4 च्या जागेवर ही स्टेप उचलायची एवढी x रेस टू 4 म्हणजे ही सगळ्या टर्म्स एवढ्या टेक ऑल दीज टर्म्स हिअर अँड सबस्टिट्यूट हिअर. आता काही बघा बरं x क्यूब ह्या x रेस टू 4 च्या जागेवर बघा इथे हे एवढं येईल पूर्ण x क्यूब इंटू x प्लस 2 x क्यूब इंटू x प्लस 2 and मायनस 2x क्यूब इथे मायनस 2x क्यूब एवढं आलं इथपर्यंत हे फक्त x रेस टू 4. आता हे ह्याचं एवढं झालंय हे बघा हे एवढं कुणाचं आहे हे सगळे टर्म्स ह्याचे एकट्याचे. आता हे उरलेले तसेच लिहून काढा इथून पुढचे. इथे बघा प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस हिअर 4x and प्लस 5 कळलं. आता बघा कोणी कॅन्सल होणार आहे का लाईक टर्म्स बघा मायनस 2x क्यूब प्लस 2x क्यूब अरे हे क्यूब आले मायनस 2x क्यूब प्लस कॅन्सल मायनस प्लस सिंपल आहे की नाही. आता उरलं काय प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. मग त्यांना खाली घेऊया आपण बघा x क्यूब इंटू x प्लस 2 बघा आता हे गेले इथे उरला हा प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x and प्लस 5. आता हा जो 3x स्क्वेअर आहे बघा ह्याच्यानंतर आता हे डिव्हायझर आला ह्याचा आता ह्याचा नंबर आहे मग ह्याला उचला इकडे घेऊन चला 3x स्क्वेअर. आपलं काय ठरलं त्यातला एक व्हेरिएबल बाजूला काढायचा. मग बघा बरं इथे 3x स्क्वेअर म्हटल्यावर एक बाजूला आला इंटू x बघा 3x स्क्वेअर त्यातलं 3x घेतला आणि x उरलेला एक बाजूला ठेवला. ह्याला उचलाय ह्याला इथून रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवर हा व्हेरिएबल टाकायचा बघा x प्लस 2 ह्याच्या जागेवर. चला तर मग काही 3x तसाच
आता इंटू हा एक्स जो आहे एक्सच्या जागेवर काय टाकायचं एक्स प्लस 2, इथे टाका एक्स प्लस 2. बघा बरं काय येईल मग इथे 3 बघा 3x इंटू एक्स, 3x इंटू एक्स म्हणजे 3x आणि हा x इंटू एक्स एक्स स्क्वेअर दॅट इज 3x स्क्वेअर. बघा हे दोघांचं प्रॉडक्ट पहिलं. आता इथे मध्ये प्लस परत हे दुसरं 3 2 जा 6 आणि हा x 3 2 जा 6x इथे आलं 6x. पण ऑलरेडी आपल्याला काय हवं इथे 3x स्क्वेअर, तर हे तर आहे पण एक्स्ट्रा कोण आलं हे घेतल्यामुळं प्लस 6x. हे प्लस आलं तेवढंच मायनस देऊन टाका, जेवढं प्लस आलं तेवढं मायनस केलं, प्लस मायनस कॅन्सल म्हणजे हे बरोबर इक्वल आले. मग इथे जर तुम्ही मायनस 6x घेता तर इथे पण घ्यावंच लागेल ना, कारण खरी सुरुवात तर ह्याच्यामुळे तर बदललंय ना. इथे बघा हे 3x इंटू एक्स ते तर ऑलरेडी इक्वल आहे, इथे मात्र हा एक्स्ट्रा येतोय हा 6x ह्याच्यात म्हणून इथे मायनस घेतला, इथे मायनस केला. आता हे 3x स्क्वेअर हे दोन्ही इक्वल आहेत. बघा हा 3x स्क्वेअर म्हणजेच हे सुद्धा 3x स्क्वेअर, हा 3x स्क्वेअर म्हणजेच हे 3x स्क्वेअर, हे कॅन्सल होईल, हे सुद्धा इक्वल. मग आता या 3x स्क्वेअरच्या जागेवर आपल्याला ही टर्म घ्यायची पूर्णपणे. तुम्ही म्हणणार का बरं, कारण त्याच्यामध्ये डिव्हायजर आलाय x प्लस 2. बघा हा x प्लस 2 त्याच्यामध्ये आलाय म्हणून ह्याला उचलायचं. मग बघा काय येईल आता इथे x क्यूब, हे जसं तसंच लिहा x प्लस 2 हे पहिलं ऍज इट इज. आता ह्याच्या जागेवर आपण कुणाला घेतोय, ह्याच्या जागेवर ह्या टर्म्स घेतोय. बघा मग इथे काय प्लस इथे 3x इंटू एक्स प्लस 2, 3x इंटू एक्स प्लस 2 अँड मायनस 6x हे आलं. आता प्लस 4x प्लस 5. बघा बरं मग आता हे उरलेलं ऍज इट इज लिहिलंय हे प्लस 4x प्लस 5 आणि हे जे ह्या 3x स्क्वेअरच्या जागेवर काय होतं हे एवढं इथे जे दिलंय ना एवढं ऍज इट इज घेतलं, हे उरलेल्या टर्म्स इथे लिहिल्या. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला हे एवढं ज्याच्यात व्हेरी आपलं डिव्हायजर आलं हे वालं सोडून द्या. आता इथून इकडे बघा ह्या लाईक टर्म्स बघा, ही x वाली ही पण x वाली टर्म ह्याच्यात सोडवायचं. हा मायनस 6x आणि प्लस 4x, मायनस 6 मधनं 4 गेला 2 आणि आलेल्याला मोठ्या साईन म्हणजे मायनस 2x. मग बघा आता x क्यूब इंटू एक्स प्लस 2 प्लस हे 3x इंटू एक्स प्लस 2 आणि इथे बघा आता मायनस 6x प्लस 4x ह्याच्यात हे गेलं म्हणजे किती उरलं मायनस 2x. 6 मधनं 4 गेले आणि ह्याचं मायनस साईन आणि प्लस 5, हे प्लस 5 जसंच्या तसं. बघा आता हे झालं, ह्याला डिव्हायजर आला, ह्याच्यामध्ये डिव्हायजर आला, तर ह्याला घ्यायचं तिकडे. मग इथे काही बघा 2x ह्याला उचला आता इथून ह्या 2x ला काय होईल बघा बरं. मग 2x च्या जागेवर आपल्याला काय करायचं इथे 2 इंटू एक्स ला सेपरेट, एक्सच्या जागेवर हा डिव्हायजर उचलायचा त्याच्या जागेवर टाकायचा. किती सिंपल आहे बघा, तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची. आता बघा 2 इंटू एक्स पण एक्स काय हा काय इथे एक्स प्लस 2 घेऊन टाका त्याच्या जागेवर एक्स प्लस 2. आता बघा 2 इंटू एक्स पहिलं आणि प्लस 2 2 जा 4, कोण एक्स्ट्रा आला इथे बघा, ऍक्च्युली कोण आहे इथे हे 2x असाच खाली, हा इथे 2x ला 2x आला पण एक्स्ट्रा कोण आला 4. इथे कशामुळे आला हे घेतल्यामुळे 4 आला एक्स्ट्रा. मग ह्याला मायनस 4 देऊन टाका, जितका प्लस तितका मायनस, इथे जर मायनस असते तर प्लस, म्हणजे त्याला कॅन्सल करता आलं पाहिजे, ह्याच्या ऑपोजिट साईन द्यायचं आणि तेवढाच नंबर घ्यायचा. मग प्लस 4 मायनस 4. ओके. आता जसं इथे मायनस 4 तसं इथे पण मायनस 4. मग आता ह्या 2x च्या जागेवर ह्या टर्म्स टाकून द्या. चला तर मग काय आता एक्स क्यूब इंटू एक्स प्लस 2 हे ऍज इट इज खाली प्लस 3x इंटू एक्स प्लस 2. नेक्स्ट इथे बघा आता हा मायनस 2x, हे मायनस तसंच ठेवा. आता मायनस 2x मायनस आणि हे 2x च्या जेवढ्या टर्म्स आहेत त्या एका ब्रॅकेट मध्ये टाकाव्या लागतील. आता बघा ब्रॅकेट, कारण मायनस घेताना काय होईल त्याचे साईन बदलतील ना, मायनसला साईन चेंज होतात. म्हणजे कसं होईल बघा आता हे मायनस आणि 2x, हा मायनस घेऊन हे 2x चे जे आहे त्याला आतमध्ये टाकू ब्रॅकेटच्या, म्हणजे मायनस साईन त्याला नंतर मल्टिप्लाय करेल. मग बघा आहे मायनस हा 2x ऍज इट इज ला इथे घ्या. मग इथं 2 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 2 आणि मायनस हा 4 हे झालं आतमध्ये आला. हा मायनस 2x आहे हा आणि हा प्लस 5 बाहेर जसाच्या तसा. आता त्याला सॉल्व्ह करूया आपण. बघा मग इथे एक्स क्यूब इंटू एक्स प्लस 2 प्लस 3x ऍज इट इज खाली उतरवतोय मी, हे ऍज इट इज. आता इथे बघा मायनस, आता ह्याचं साईन चेंज होईल, इथे प्लस म्हणजे मायनस होईल याला. मग बघा मायनस 2 इंटू हे एक्स प्लस 2 हे मायनस ह्याच्यात गेलं म्हणजे ह्याचं मायनस केलं, हे एवढं टर्म ही एकच टर्म आहे ना, त्याचं मायनस झालं, ही टर्म. आता इथे मायनस आहे, या मायनसचा मायनस इंटू मायनस इथे प्लस येईल, हा प्लस 4 झाला. बघा मायनस मायनस प्लस. आता हे प्लस 5 जसंच्या तसं
पण लास्टच्या स्टेपला काय करायचं मग तुम्ही, हा 5 + 4 बघा, 5 + 4 किती झाला टोटल 9. मग इथे घ्यायचं लास्टच्या नंतरच्या स्टेपला तुम्ही इथे 9 लिहायचं. बघा बरं, मग आता हे सगळे आले, ह्याला x + 2, ह्याला x + 2, ह्याला x + 2, हा लास्टचा रिमाइंडर, बरोबर आहे. मग आता काय करणार इथे, ह्याच्यामध्ये काय करायचं आता, ह्या सगळ्यांच्या मध्ये कोण कॉमन दिसतोय बघा, हा दिसतोय बघा, x + 2, इथे x + 2 आणि इथे पण x + 2. मग तिघांमधून कॉमन घ्या x + 2. मग इथे काय x + 2 कॉमन आला, आतमध्ये कोण उरलं बघा, हा बाहेर आला, आतमध्ये कोण उरेल इथे x³, हा घ्या x³ एकटा उरला, हे बाहेर गेलं, प्लस आता इथून बाहेर हा आला म्हणजे आतमध्ये 3x उरले, x³ + 3x. आता इथे बघा, इथून x + 2 बाहेर चाललाय हा, म्हणजे आतमध्ये कोण -2 उरला, हा -2 आणि हे कंप्लीट ब्रॅकेट आणि प्लस इथे 9. येते लक्षात. आणि हा जो डिव्हिडंड होता, डिव्हिडंड ऍज इट इज लिहून काढा, हा जो डिव्हिडंड आहे हा पूर्ण तो इथे लिहा. डिव्हिडंड काय, x⁴ + 2x³ + 3x² + 4x - 5. हा डिव्हिडंड इथे आला, हा डिवायझर, हा क्वोशंट आणि हा रिमाइंडर. तर तुम्हाला नसेल कळत तर तिथे लिहून ठेवा. हा काय आला डिव्हिडंड, बघा डिव्हिडंड. हा काय आला डिवायझर, हे तर तुम्हाला लगेच कळलं असेल, डिवायझर. हा कोण आहे, हा आहे क्वोशंट. हा लक्षात घ्या बरं का, क्वोशंट कोणता आहे, हा टोटल क्वोशंट. कारण हा बघा ना, डिव्हिडंड = डिवायझर × क्वोशंट + रिमाइंडर, हा क्वोशंट. आणि हा लास्ट आला रिमाइंडर. जमेल कळलं बघा बरं, सिंपल क्वेश्चन आहे, फक्त त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल. ठीक आहे, चला पटपट कॉपी करून घ्या फास्ट. नाउ सी हिअर स्टुडंट्स, द नेक्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन. आता मी हा तुम्हाला सोडवून देणार वेळानं, आणि ह्याच्या पुढचे सगळे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. आता ह्याच्या अगोदरचे मी टिपिकल क्वेश्चन घेतले सगळे एक टाईपचे. एक तुम्हाला आता मी पहिले 3 आणि हा चौथा, म्हणजे 4 क्वेश्चन सोडून दाखवले. आता या टाईपचे तुम्ही सोडवायचे. ओके, चला आता पटपट मला सांगा, इथे पहिलं काय घेणार आपण, डिव्हिडंड. व्हेरी गुड. डिव्हिडंड = बघा बरं काय डिव्हिडंड, दिस वन. What is dividend? y³ - 3y² + 5y - 1. This is dividend, and that is equals to c here. आता हा डिव्हिडंड काय आहे, y³ - 3y². This take this first term here. आता ह्या फर्स्ट टर्मला इकडे घेऊ आपण, y³. Take this y³ here, then separate that y. ह्याच्यात y³ आहे, मग त्यातला एक y बाजूला काढायचं, एक काढला म्हणजे y² उरलं. आता हा जो y आहे त्याच्या जागेवर काय करायचं आपल्याला, हा डिव्हायझर जो आहे तो टाकायचा. मग चला y - 1 तिथे टाकून द्या. इथे y² × ह्या y च्या जागेवर y - 1, हा डिव्हायझर y - 1. आता बघा, आता y² × धिस, मग काय y² × y, y³ y² × y, y³ मायनस y² एक y², y² 1 y². कळलं. मग आता इथे हा ऍक्च्युली काय होता, इथे हा y³ होता, इथे सुद्धा y³, पण हे तर एक्स्ट्रा आलं, y³ पण हा एक्स्ट्रा आला. -y² एक्स्ट्रा आला, त्याला +y² द्या, +y² म्हणजे मायनस प्लस कॅन्सल, -y² +y² कॅन्सल. देअरफॉर y³ = y³, हे उरेल. ओके, आता जसं इथे प्लस केला, इथे चेंजेस कुठून झाले बघा. ऍक्च्युली हे सेम होतं हे दोन्ही, पण इथे आपण रिप्लेस केल्यामुळे आता हे एक्स्ट्रा आलं. इथे -y² होतं, इथे सुद्धा हाच, हे आणि हे सेम आहे. पण मग इथे जर प्लस घेतो, इथे सुद्धा प्लस घ्यावं लागेल, तरच ते बॅलन्स राहील ना. बघा ह्याचं जसं y³ येतो आणि नंतर -y², हे असं. हा जो एक्स्ट्रा इथे y² येतो -y², त्याला जर +y² लावलं तर हे दोन्ही कॅन्सल होऊन एवढंच उरेल y³. म्हणजे या y³ सोबत काय इक्वल आलं, y³ म्हणजेच एवढं आहे. ह्याला सोडवून बघा तुम्ही, ह्याला सोडवलं तर हे मिळतं आपल्याला, हे असं येतं, म्हणजे मायनस प्लस हे कॅन्सल होतं, म्हणजे y³ ला y³ इक्वल. फक्त आपल्याला हा, म्हणजे या y³ ला ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला, कशाच्या, डिव्हायझरच्या फॉर्म मध्ये. म्हणजे ह्याचा हा फॉर्म झाला, हा तोच आहे y³. म्हणजे आपण काय म्हणतो, हिरो एकच, फक्त त्याचं रूप बदललं, त्याचं कॅरेक्टर बदललं. त्यामध्ये एखादा एकच हिरो, परंतु एखाद्या फिल्म मध्ये तो चांगलं काम करतो, एखाद्या ह्याच्यात तो व्हिलनचं काम करतो. तसं हा एकच आहे y³, हे सुद्धा त्याचंच हे पूर्ण रूप आहे. हे कळतंय, म्हणजे ह्यालाच वेगळ्या फॉर्म मध्ये असं लिहिलंय, त्याला वेगळं ड्रेसिंग केलं आणि हे ह्या फॉर्म मध्ये आलं. ओके, आता बघा y³ जिथे दिसेल तेवढं टाकून द्या. हे चला y³ च्या जागेवर हे घेऊन टाका, y²
into this y minus 1 and plus this y square plus y square. हे कोणाच्या जागेवर आलं? y क्यूबच्या एकट्या y क्यूबच्या जागेवर एवढं आलं. हे आता हे उरलेलं घ्या, मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 हे आलं. आता ह्याच्यात वाले टर्म्स एकसारखे टर्म्स बघा, हे y स्क्वेअर हे पण y स्क्वेअर, दोन्ही y स्क्वेअर वाले, ह्यांना दोघांना सोडवा. इथे हे ॲज इट इज खाली घ्या, y स्क्वेअर इंटू y मायनस 1 दिस हिअर. आता बघा मायनस 3y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, 3y स्क्वेअर मधनं y स्क्वेअर गेला बघा ना, हे प्लस y स्क्वेअर 1y स्क्वेअर आणि इथे 3y स्क्वेअर. या 3 मधनं जर एक गेला तर किती उरले? 2y स्क्वेअर. म्हणजेच बघा हा 1y स्क्वेअर हा मायनस 3y स्क्वेअर, 3 मधनं एक गेला म्हणजे 2 उरले. इथे म्हणेल आपण म्हणणार 2y स्क्वेअर. बघा इथे y स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर, ह्याच्यातनं हा गेला म्हणजे 2y स्क्वेअर आणि ह्याचं मोठ्याचं साईन मायनस. किती सिंपल आहे, 3 एक गेला आणि 2 उरले. आता हे उरलेलं जसंच्या तसं घ्या, प्लस हे ह्यांचं दोघांना सॉल्व्ह केलं हे आलं. आता हे 5y मायनस 1. आता बघा बरं बाळांनो, हे तर आता ह्याला इथपर्यंत डिव्हायजर आला, ह्याला काही विषय नाही, फक्त हे जे आहे ह्याला रिप्लेस करायचं 2y स्क्वेअर. ह्याला इकडे घ्या मग, चला 2y स्क्वेअर. आता हा 2y स्क्वेअर जर इथे घेतला, आपलं काय ठरलंय, 2y स्क्वेअर जर घेतला तर ह्याच्यातला y जो आहे तो बाजूला काढायचा. मग बघा 2y इंटू y, हा जो y आहे त्याच्या जागेवर डिव्हायजर सबस्टिट्यूट करा, हा y मायनस 1 इथे. चला तर मग 2y इंटू हा y म्हणजेच y मायनस 1. ज्यावेळेस आपण हा सबस्टिट्यूट करतो त्यावेळेस इथे मायनस प्लस काहीतरी घ्यावं लागेल लास्टचा, हा ही स्टेप लक्षात ठेवा. आता 2y इंटू y 2y स्क्वेअर मायनस 2y 1 जा 2y 1 2y येते लक्षात. आणि मग बघा बरं का, आता हा 2y स्क्वेअर तसाच आहे, इथे पण 2y स्क्वेअर, इथे बघा 2y स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2y, तितकंच आपल्याला प्लस 2y घ्यावं लागेल तरच हे बॅलन्स होईल. जर इथे प्लस 2y घेतलं तर इथे सुद्धा प्लस 2y. आता इथे काय करायचं, ह्याच्या जागेवर बघा, ह्या 2y स्क्वेअर जागेवर हे जे आहे एवढं, ह्या 2y स्क्वेअर जागेवर हे टाकायचं इथे. मग चला तर मग y स्क्वेअर इंटू y मायनस ॲज इट इज हे खाली घ्या. आता मायनस, इथे फक्त एक काम करायचं, मायनस आलं की ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं हे सगळं. मग बघा आता हे मायनस ने यांचे साइन चेंज होतात ना, मग पहिलं ब्रॅकेट मध्ये घ्या 2y इंटू y मायनस 1 प्लस 2y आणि हे झालं ह्या 2y स्क्वेअरचं एवढं, इथून उचललं इथे ठेवलं. आता प्लस 5y आणि मायनस 1 आलं. आता बघा बरं याला सॉल्व्ह करून घ्या, y स्क्वेअर इंटू y मायनस 1. इथे बघा हे मायनस साईन जर आत बसला, इथे हा आत गेला, त्या प्लस 2y इंटू ही एवढी जी टर्म ही पहिली प्लस होती, हिचं काय होईल, ह्याला मायनस जाईल. म्हणजे मायनस 2y इंटू ह्याला मायनस होऊन हे y मायनस 1, ही टोटल टर्म जी होती प्लस होती, इथं खाली आली तर हे प्लसची मायनस झाली इथं. आता हे प्लस 2y, हे मायनस आत गेल्यावर मायनस इंटू प्लस मायनस, म्हणजे त्यांचे साईन बदलले. हा प्लस होता इथे प्लसचं मायनस झालं, हा प्लस होता त्याचं मायनस होईल, इथे मायनस 2y and these remaining terms we'll write as it is 5y minus 1. Now see, these are like terms, ह्या दोन like terms आहेत बघा, कळतंय. आता बघा बरं इथे y स्क्वेअर इंटू y मायनस 1 हे as it is, हे तसंच मायनस 2y इंटू y मायनस 1. आता इथे बघा 5y मायनस 2y, 5y मधनं 2y गेले, 5 मधनं 2 गेले, 3y उरले. मग इथे काय येईल 3y आणि प्लस साइन ह्याला इथे देऊन टाका. बघा 5y मधनं 2y गेले तर 3y उरले, ह्या मोठ्याचं साइन प्लस इथे दिलं, बरोबर. आता हा मायनस 1 जसाच्या तसा. आता आपल्याला जोपर्यंत व्हेरिएबल येतोय तोपर्यंत सोडवत जायचंय. ज्यावेळेस इथे व्हेरिएबल संपेल, आता इथे एक आहे त्याच्या जागेवर हा, जोपर्यंत हे असते त्याच्या ह्या व्हेरिएबलच्या जागेवर हे येत नाही तोपर्यंत सोडवायचं. ज्यावेळेस ही कॉन्स्टंट टर्म आली तिथे ते रिमाइंडर म्हणून सोडून द्यायची, ज्याच्यात व्हेरिएबल नसेल. आता आपल्याला 3y ला उचलायचंय कारण त्यात व्हेरिएबल आला, इथे घ्या 3y. आता सिंपल 3 इंटू y, पण y काय आहे 3 इंटू y च्या जागेवर लगेच y मायनस 1 टाका, y मायनस 1. चला 3 इंटू y 3y मायनस 3 1 जा 3, येते लक्षात. आता इथे पण 3y, इथे पण 3y आहे. आता 3y पण मायनस 3 एक्स्ट्रा आला, मग इथे प्लस 3 घ्या म्हणजे बॅलन्स. तसंच ह्याला पण वर प्लस 3 द्या. चला तर मग आता हे उचलायचं. आता हे जर घेतलं आपण 3y च्या जागेवर हे टाकून देऊ आपण. चला मग इथे y स्क्वेअर इंटू y मायनस 1 हे ॲज इट इज, खाली मायनस 2y इंटू y मायनस 1. आता इथे प्लस 3y च्या जागेवर हे सगळं घ्या, 3 इंटू इथे प्लस 3y
3 into y minus 1, 3 into y minus 1 बघा 3 into y minus 1 इथे आलं आणि प्लस 3 इथे प्लस 3 आणि हा मायनस 1 बरोबर आहे का. आणि फक्त लास्ट स्टेपला हे 3 minus 1 कळतंय का. हे 3y च्या जागेवर बघा हे एवढं आलं हे 3y च्या जागेवर हे इथून एवढं तेच टाकलं इथे आणि हा मायनस 1 उरलेला तसाच. आता शेवट उरलंय बघा काय y स्क्वेअर y minus 1 minus 2y into y minus 1 plus 3 into y minus 1 आणि plus 3 minus 1 3 मधनं 1 गेला 2. आता बघा बरं ह्याच्यात आलाय का व्हेरिएबल कुठे बघा इथं y minus 1 y 1 इथे आहे का y कुठे नाही म्हणजे उरलेलं काय रिमाइंडर कळलं का. आता ह्याच्यातले जे दिसतंय बघा हे आणि हे तिन्ही पण काय y minus 1 कॉमन डिव्हायजर त्याला बाहेर काढा. चला तर मग y minus 1 हा घेतला बाहेर y minus 1 y 1 हे तिघांमधनं बाहेर काढला. इथे कोण उरला आतमध्ये उरला y स्क्वेअर. इथे कोण उरला बघा हा y बाहेर गेला इथे minus 2y here only minus 2y and here y minus 1 is outside therefore here will remain only plus 3 and here plus 2 as it is. मग कळलं का बघा बरं. आणि इकडचा डिव्हिडंड तर as it is लिहून घ्या y cube minus 3y square plus 5y minus 1 this is called dividend. बघा डिव्हिडंड हा काय आहे डिव्हायजर हा कोण आहे क्वोशंट and this is remainder. So see here dividend is equals to divisor into quotient plus remainder which is the final answer. Understood this? तर आता हे व्यवस्थितपणे समजून घ्या. ह्याच्यातल्या एक एक टर्म उचलल्या ही पहिली टर्म उचलली ही दुसरी टर्म उचलली तिकडे ठेवली तिसरी टर्म उचलली तिकडे नंतर सबस्टिट्यूट करत करत त्याची व्हॅल्यू ह्या डिव्हायजर त्याच्यामध्ये टाकून त्या फॉर्म मध्ये आणून इथे सबस्टिट्यूट केल्या आणि त्याला सोडवलं. सिंपल आहे की नाही. जर नाही कळलं परत व्हिडिओ बघा 2-3 वेळेस त्याची प्रॅक्टिस करा. एकदा हे सोडून झालं की या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जवळपास याची खूप प्रॅक्टिस करावी लागेल तर तुमचा स्पीड वाढेल हे सोडवताना. तर हे जे क्वेश्चन मी जे सोडून दिले ते क्लासवर्क मध्ये 2 वेळेस सोडवायचे आणि होमवर्क मध्ये 2 वेळेस. आणि आता आणखी काही मी तुम्हाला होमवर्क साठी काही क्वेश्चन देणार आहे हे पटपट कॉपी करा अगोदर बाळांनो. नाउ सी हियर डिवाइड पॉलिनोमियल्स बाय लिनियर डिव्हिजन मेथड. इथे सुद्धा बाळांनो आपल्याला काय करायचं तर जसं आपण अगोदरचे जे क्वेश्चन बघितले लिनियर डिव्हिजन मेथड त्याच मेथडने हे सोडवायचे. पहिलं दुसरं तिसरं. इथे बघा y क्यूब आणि हा 216 ह्याच्यातला y क्यूब उचलायचा तिकडे ठेवायचा y क्यूब त्याला कसं लिहिणार 3y स्क्वेअर इंटू y. त्या y च्या जागेवर काय करणार आपण तो y काढायचा त्याच्या जागेवर y minus 6 टाकायचा त्याचं सोडवायचं. तिथली ती स्टेप सेकंड उचलायची ह्याच्या जागेवर नेऊन टाकायची. ओके ते सोडत सोडत पुढे जायचं. हे सेम तशाच पद्धतीने सोडवायचं. जर काही अडचण शक्यतो परत व्हिडिओ बघा. जर तरी पण नाही कळत मग निश्चितपणे मला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत कॉल करायचा. ओके बाळांनो. चला आता इथून पुढे आपले जे लेक्चर्स आहेत बाळांनो ते आपले फक्त आणि फक्त आर्यन क्लासेस ऍप वरच दिसतील. ते बाहेर आपण पब्लिक केलेले नाही. बाहेर कुणालाही ज्यांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालेले ज्यांचं ऍडमिशन झाले त्यांनाच ते बघता येतील. इतरांना ते बघता येणार नाही. तर व्यवस्थितपणे आता त्याचा स्टडी करा. हे तुमच्यासाठी बनवले हे टोटली आपण प्रायव्हेट ठेवलेले आहेत आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर त्याची व्यवस्थित स्टडी करा. जिथे अडचण येतील जिथे डाऊट येतील ते निश्चितपणे आम्हाला विचारा. ओके बाळांनो. चला पटपट कॉपी करून घ्या. Okay, thank you students.